Today we have studied the practice set 3.2, question number 3. What is the question number 3? If radii of two circles are 4 centimeter and 2.8 centimeter, draw figure of this circle touching each other externally and internally. Touching externally, फर्स्ट वन एक्सटर्नली अँड सेकंड वन इंटरनली. म्हणजे इथं फक्त फिगर काढायची आपल्याला. त्यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते काय आपल्याला इथे विचारलेलं नाही. फक्त आपल्याला फिगर काढायचं. मग फिगर काय मोजून मापून घ्यायचं का? तर आवश्यकता नाही. फक्त आपलं एक्सटर्नली टचिंग सर्कल आणि इंटरनली टचिंग सर्कल ही फक्त काढायची आहेत. रेडियस त्यांची मोजून घेण्याची गरज नाही. म्हणून पहिली फिगर जी आहे क्वेश्चन, इफ रेडियाय ऑफ टू सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर, एका वर्तुळाची त्रिज्या 4 सेंटीमीटर आहे, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 2.8 सेंटीमीटर आहे. ड्रॉ फिगर ऑफ दिस सर्कल टचिंग इच अदर एक्सटर्नली अँड इंटरनली. बरोबर, एक्सटर्नल आणि इंटरनल टचिंग सर्कल जे आहेत ती आपल्याला फाइंड करायची, म्हणजे फिगर काढायची फक्त, बाकी काही करायचं नाही. म्हणून पहिल्यांदा मग सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली. बरोबर, ही सर्कल जी आहे ती एकमेकांना एक्सटर्नली टच होत आहे. म्हणून मी पहिलं सर्कल मोठं काढलं, दुसरं सर्कल लहान काढलं. दोन्ही सर्कल सारखी काढून चालणार नाही, कारण एकाची रेडियस तुमची 4 सेंटीमीटर आहे, दुसऱ्याची 2.8 सेंटीमीटर आहे. म्हणून एक सर्कल मोठं काढायचं, एक सर्कल लहान काढायचं आहे. आणि जो मोठं सर्कल आहे त्याचं सेंटर इथं एक सेंटर ए, जे छोटं सर्कल आहे ते सेंटर बी घेतलेलं आहे. सेंटर ए आणि सेंटर बी घेतला आहे. आणि त्यांचा टचिंग पॉईंट जो आहे, बरोबर, स्पर्शबिंदू जो आहे तो पॉईंट पी घेतलेला आहे. आणि मग हे पॉईंट ए, पी आणि बी हे एकाच रेषेवर आपण ही थेरम घेतलेला आहे, प्रमेय घेतलेला आहे. म्हणून त्या आधारे तुमचं ही लाईन जे सेगमेंट जो आहे तुम्ही काढलेला आहे, ए पी बी हे एका रेषेवरती आहे. म्हणून ए पी ही रेडियस तुमची आहे मोठ्या सर्कलची, ती 4 सेंटीमीटर आहे. बीपी ही तुमची लहान सर्कल, जे स्मॉलर सर्कल आहे त्याची रेडियस जी आहे ती 2.8 सेंटीमीटर आहे. तर टचिंग सर्कल जी आहे एक्सटर्नली ती याप्रमाणे फिगर येईल. नंतर सर्कल टच इच अदर इंटरनली. इंटरनली टचिंग सर्कल जे आहेत ती आपल्याला काढायची आहेत. तर तिथे पण तुमचं मोठं सर्कल हे बाहेरून येईल आणि छोटं सर्कल हे तुमचं आतमध्ये असणार आहे. मोठ्या सर्कलचा सेंटर एच जो इथं आपण घेतला तोच त्याप्रमाणे इथे घ्यायचा. आणि छोट्या सर्कलचा म्हणजे स्मॉल सर्कल जे आहे त्या सेंटर तुमचा बी घ्यायचा आहे. आणि पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो इथेही पीच घेतलेला आहे. म्हणजे ए पी ही मोठ्या सर्कलची रेडियस आहे, ए टू पी, म्हणून इथं दाखवताना 4 सेंटीमीटर दाखवलं बा. आणि बीपी ही स्मॉल सर्कलची तुमची रेडियस आहे, ती आहे 2.8 सेंटीमीटर. सेंटर मध्ये डिस्टन्स काढायचं नाही, फक्त ओनली ड्रॉ फिगर, फक्त फिगर काढायला सांगितली. ते याप्रमाणे या क्वेश्चन मध्ये फक्त फिगर काढायचे आहेत, बाकी दुसरं काहीच नाही. नाउ द क्वेश्चन नंबर 4. इन द फिगर द सर्कल्स विथ सेंटर्स पी अँड क्यू. इन द फिगर द सर्कल्स विथ सेंटर्स पी अँड क्यू, म्हणजे वर्तुळांची केंद्रबिंदू जे आहेत तुम्हाला पी आणि क्यू दिलेले आहेत. टच इच अदर ॲट पॉइंट आर. ते एकमेकांना आर पॉइंट मध्ये स्पर्श करतात. आर पॉइंट मध्ये स्पर्श करतात. अ लाईन पासिंग थ्रू आर मीट्स द सर्कल्स ॲट ए अँड बी. अ लाईन पासिंग थ्रू द आर. आर मधून जाणारी लाईन जी आहे ती तुमची सर्कल ए आणि सर्कल्सला ए आणि बी मध्ये इंटरसेक्ट होते किंवा टच होते हे सांगितलेलं आहे रिस्पेक्टिव्हली. प्रूव्ह दॅट द सेगमेंट ए पी. याप्रमाणे दिलेल्या माहितीच्या फिगर जी आहे, फिगर आपण दिलेलीच आहे की पी आणि क्यू हे तुमचे सर्कलचे सेंटर आहेत. नंतर हा आर तुमचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा टचिंग पॉईंट आहे या दोन्ही सर्कलचा. तर आर मधून जाणारी ही जी लाईन काढलेली आहे, ही लाईन तुमची या सर्कलला पी सेंटर असल्या सर्कलला ए पॉईंट मध्ये आणि क्यू सेंटर असल्या सर्कलला बी पॉईंट मध्ये इंटरसेक्ट होते. तर आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते काय प्रूव्ह करायचं, पहिलं प्रूव्ह करायचं आहे सेगमेंट ए पी इज पॅरलल टू सेगमेंट बी क्यू. ए पी आणि बी क्यू हे पॅरलल आहेत. सेकंड वन, ट्रायंगल ए पी आर सिमिलर ट्रायंगल आर क्यू बी. ट्रायंगल ए पी आर सिमिलर ट्रायंगल आर क्यू बी. ए पी आर आणि आर क्यू बी हे ट्रायंगल जे तयार झालेले आहेत हे ट्रायंगल सिमिलर आहेत हे दाखवायचं आहे. आणि लास्ट वन इज फाइंड अँगल आर क्यू बी इफ अँगल पी ए आर इक्वल टू 35 डिग्री. हे तुम्हाला आर क्यू बीचं मेजर जे आहे आर क्यू बी या अँगलचे मेजर जे आहे फाइंड करायचं. इफ
पी ए आर हा जो अँगल आहे ए, याचं मेजर जर 35 असेल तर या अँगलचं मेजर किती येईल असं आपलं विचारलेलं आहे. ओके, तर फर्स्ट फाईन आता प्रूव्ह सेगमेंट एपी पॅरलल टू सेगमेंट बी क्यू. सेगमेंट एपी इज पॅरलल टू सेगमेंट बी क्यू. तर तुमचा आपण थेरम घेतल्यानुसार पी आर आणि क्यू हे 3 पॉईंट जे आहेत, बरोबर आहे, तुमचं सेंटर्स आणि टचिंग पॉईंट जे आहेत हे तुमचे कोलिनियर असतात, हे आपण शिकलेलो आहोत. त्याच्या आधारे आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. बरोबर आहे. मग याच्या आधारे काय होईल तुमचं, तर पी डॅश आर डॅश क्यू, पी डॅश आर डॅश क्यू हे तुमचे जे तिन्ही पॉईंट आहेत हे तिन्ही पॉईंट तुमचे कोलिनियर असणार आहेत, एक रेषीय असणार आहेत. त्याला रिझन तुमचं काल घेतलेलं आपण कोणतं थेरम घेतलं होतं काल आपण, थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. थेरम ऑफ टचिंग सर्कल्स याचा उपयोग करून तुम्ही हे सांगू शकता, पी डॅश आर डॅश क्यू. ओके, नंतर तुमचं इन ट्रायंगल, एक एक ट्रायंगल आपण घेऊया. पी ए आर किंवा ए पी आर, इन ट्रायंगल ए पी आर म्हणा किंवा पी ए आर म्हणा, कुठलंही नाव द्या. हे नाव ए पी आर म्हणा किंवा पी ए आर म्हणा, कोणतंही नाव दिलं तर काही बिघडणार नाही. मग पी ए अँड पी आर, सेगमेंट पी ए कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी आर, त्याला रिजन रेडियाय ऑफ दी सेम सर्कल, रेडियाय ऑफ दी सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या ज्या त्रिज्या आहेत म्हणून तुमचं या कॉन्ग्रुएंट असणार आहे. आणि म्हणून हेन्स ह्या रेडियाय जर इक्वल असतील तर त्याच्या समोरचे जे अँगल आहेत, तर हा तुमचा आयसोसेलेस ट्रायंगल होणार आहे, दोन साइड इक्वल आहे. म्हणून तुमचे अपोजिट अँगल जे आहेत, या पी आरच्या अपोजिट अँगल ए आणि तुमचा या एपीच्या अपोजिट अँगल तुमचा हा आर अँगल तुमचा कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणून अँगल पी ए आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी आर ए. अँगल पी ए आर हा अँगल आणि पी आर ए हा अँगल तुमचा कॉन्ग्रुएंट होणार आहे. त्याला रिझन द्यायचा आहे आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम या थेरमचा उपयोग करून तुम्ही हे प्रूव्ह करू शकता. याला स्टेटमेंट नंबर 1 म्हणायचं आहे, विधान नंबर 1. नंतर तुम्हाला नंतर जे आहे पुन्हा हा दुसरा ट्रायंगल तो वापरायचा. ही रेडियस आणि ही रेडियस तुमची सेम आहे. सिमिलरली इन ट्रायंगल आर क्यू बी सेगमेंट क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट क्यू बी. क्यू आर अँड क्यू बी आर इक्वल. त्याला रिझन तुमचं सेम, रेडियाय ऑफ दी सेम सर्कल, एकाच वर्तुळ त्रिज्या त्या आहेत. आणि म्हणून मग तुमचं अँगल क्यू आर बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू बी आर. क्यू आर बी आणि क्यू बी आर हे अँगल तुमचे कॉन्ग्रुएंट होतील. त्याला रिझन तुमचं तेच येईल, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम जे आपण शिकलेलो आहोत 9वीला, त्याचा या ठिकाणी यूज करायचा. या आधारे तुमचे हे दोन्ही अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट झाले. आता फ्रॉम 1 and 2 किंवा 3 आपण घेता अँगल ए आर पी, अँगल ए आर पी, ए आर पी अँड अँगल कॉन्ग्रुएंट टू अँगल बी आर क्यू, कॉन्ग्रुएंट टू अँगल बी आर क्यू. बी आर क्यू हा अँगल आणि ए आर पी हा अँगल तुमचा कॉन्ग्रुएंट आहे. याला रिझन व्हर्टिकली अपोजिट अँगल, आणि म्हणून तुमचे हे अँगल कॉन्ग्रुएंट. स्टेटमेंट नंबर 3 म्हणायचं आहे.
तर फ्रॉम 1, 2 and 3, फ्रॉम 1, 2 and 3, तर हे दोन्ही अँगल तुमचे सेम आहेत, हे दोन्ही अँगल तुमचे सेम आहेत आणि हे दोन अँगल सेम आहेत, बरोबर आहे. हा फर्स्ट, हा सेकंड हे इक्वल आहेत, हा थर्ड, हा फोर्थ हे तुमचे इक्वल आहेत आणि सेकंड आणि थर्ड इक्वल आहे, म्हणजे 1 आणि 4 तुमचा इक्वल असणारच आहे. म्हणून अँगल तुमचा PAR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल हा QBR. हे अँगल तुमचे कॉन्ग्रुएंट होतील आणि म्हणून तुमचा हे काय झाले, ही तुमची AP लाईन आणि BQ लाईन त्यांची आपण ही AB ट्रान्सव्हर्सल घेतली तर तुमचे हे अल्टरनेट अँगल पेअर असणार आहे आणि म्हणून सेगमेंट AP इज पॅरलल टू सेगमेंट BQ. त्याला रिझन द्यायचं आहे अल्टरनेट अँगल टेस्ट. या टेस्टने तुमचे हे सेगमेंट जे आहेत AP आणि सेगमेंट BQ हे तुमचे पॅरलल होणार आहेत बाय अल्टरनेट अँगल टेस्ट. ओके, तर ही तुमचं पहिलं प्रूफ जे आहे, पहिलं सिद्ध जे आपलं करायचं होतं की सेगमेंट AP इज पॅरलल टू सेगमेंट BQ. तर सेकंड वन जे आहे ते आपल्याला पाहायचंय. पहा, ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवायचे आहेत. कोणते दोन ट्रायंगल आहेत? These two triangles. The triangle APR. सेकंड प्रूव्ह करायचे ट्रायंगल APR अँड इन ट्रायंगल म्हणूया आपण. मग जे प्रूव्ह करायचे आपला इन ट्रायंगल APR अँड ट्रायंगल जे आपल्याला सिमिलर दाखवायचे ट्रायंगल कन्सिडर करायचे RQB. या दोन ट्रायंगल मध्ये म्हणायचं आहे. मग कोणते अँगल तुमचा APR म्हणजे हाच तो ट्रायंगल आहे आणि QRB म्हणजे हा तो ट्रायंगल आहे इकडचा, बरोबर आहे. हा एक छोटा आहे, हा एक तुमचा दुसरा. दोन ट्रायंगल जे आपण दिसत आहे फिगर मध्ये ते दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत जे आपण आत्ताच प्रूव्ह केलं. त्यानुसार मग यामधला हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, हा आणि हा तुमचा कॉन्ग्रुएंट आहे, बरोबर आहे. म्हणून अँगल PAR कॉन्ग्रुएंट टू अँगल PAR तुमचा QBR and angle ARP congruent to angle BRQ. याला तुम्ही व्हर्टिकली अपोजिट अँगल आणि याला तुम्ही म्हणू शकता अल्टरनेट अँगल. म्हणून यानुसार हे तुमचे अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, बरोबर. हे आणि हे अल्टरनेट अँगल, कारण हे तुमचे पॅरलल झाले आता. म्हणून हा आणि हा तुमचा अल्टरनेट अँगल पेअर आहे, म्हणजे तुमचा हा व्हर्टिकली अपोजिट अँगल पेअर आहे. म्हणून हे अँगल तुमचे कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणून तुमची टेस्ट कोणती येणार आहे? हेन्स दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय टेस्ट AA. AA टेस्टने तुमचे हे ट्रायंगल सिमिलर होणार आहेत. तर थर्ड वन जे आहे फाइंड अँगल RQB. RQB जो आहे RQB याचं मेजर आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आपलं गिव्हन जे आहे अँगल PAR, थर्ड साठी अँगल PAR इक्वल टू 35 डिग्री आपलं दिलेलं आहे. पहा, तर तुमचं त्याप्रमाणे केल्यावर अँगल कुठला आपला PAR याचं मेजर 35 आहे. म्हणजे कोणकोणतं मेजर 35? तुम्हाला हे पण 35, हे 35 आणि हे 30, सगळे अँगल तुम्ही 35 येतील. म्हणून तुमचं फ्रॉम 1 वरनं म्हणून तुम्ही स्टेटमेंट आपण जे पहिलं प्रूव्ह केलं त्याच्यावरनं अँगल PAR इक्वल टू अँगल PRA इक्वल टू अँगल QRB इक्वल टू अँगल QBR इक्वल टू 35 डिग्री येईल. त्याला फ्रॉम 1 म्हणा. 1 मध्ये ते आपण प्रूव्ह केलंय. पहा, हे सगळे अँगल जे आहेत हे अँगल, हा अँगल सेम आहे, हा आणि हा सेम आहे. चारही अँगल तुमचे एकमेकांशी सेम आहेत. हे आपण 1, 2, 3 मध्ये जे प्रूव्ह केलं त्याच्या आधारे हे आपण लिहिलेलं आहे. पहा, मग इन ट्रायंगल QRB, इन ट्रायंगल QRB द सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणून अँगल QRB प्लस अँगल QBR प्लस अँगल RQB इक्वल टू 180 डिग्री.
तर QRB इथे घेतलं बघा QRB, नंतर QBR शेवटी ते किती आहेत 35 म्हणून 35 डिग्री प्लस 35 डिग्री प्लस Q अँगल RQB इक्वल टू 180 डिग्री. मग 35 प्लस 35 इज 70 डिग्री प्लस अँगल RQB इक्वल टू 180 डिग्री. हा 70 डिग्री आहे, साईड चेंज केली तो पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होईल. RQB अँगल RQB इक्वल टू 180 डिग्री मायनस 70 डिग्री. हेन्स अँगल RQB इक्वल टू 110 डिग्री. याप्रमाणे हे आपल्याला प्रूव्ह करता येतं किंवा व्हॅल्यू काढता येतात.